आज आपण कळंब पोलीस स्टेशन येथे आहोत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंब नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक या सध्याच्या परिस्थितीवर आपण कळंब पोलीस स्टेशन यंत्रणा सक्रिय झालेली आहे। तर कळंब शहरातील मुख्य चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त वाढवण्यात आलेली आहे। तर आपण त्या संबंधित नेमकी कशामुळे गस्त वाढवण्यात आलेली आहे, कळंब शहरामध्ये एखादी घटना घडली आहे का, त्याबाबत आपले कळंब पोलीस स्टेशनचे प्रभारी यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी आलो। धन्यवाद। शिक्षक अजित चिंतले, पोलीस ठाणे कळंब। परिषद 2025 निवडणूक संदर्भाने आज शहरामध्ये एकूण 10 प्रभाग असून त्या ठिकाणी 24 मतदान केंद्रे आहेत। या प्रभागावरती पोलिसातर्फे एक चांगल्या प्रकारे नजर ठेवली जाते आणि कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही शहरामध्ये पायी पेट्रोलिंग आणि सिव्हिल पथके नेमण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर शहराच्या तिन्ही भागामध्ये SSTची पथकं नेमण्यात आलेली आहेत, FST पथक नेमण्यात आलेलं आहे। जनतेला कोणीही एखादा व्यक्ती पैसे वाटत आहेत किंवा वाटण्याच्या अशा काही माहिती मिळाली असेल तर त्यांनी FST पथकाशी व आमच्याशी संपर्क साधावा। त्याबाबत आम्ही योग्य ती कार्यवाही करू आणि सदरची निवडणूक ही कशा प्रकारे शांततेत पार पाडता येईल या दृष्टिकोनातून आम्ही पोलीस खात्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करून सदरची निवडणूक पार पाडू। आणि सर, काही सोशल मीडियावर फेक मेसेज पण सुरू आहेत, प्रचाराचा, ते पैशाच्या किंवा दबावतंत्राचा वापर करून मतदारांना आमिष दाखवते, त्याबद्दल काय वाटतं बरं आपल्याला? जर मतदाराला काही लोक पैशाचा वापर करून जर लोकांना भुलवत असतील किंवा थापा देऊन काही मतदान घेण्याचा प्रयत्न करत असतील तर असे जर प्रकार निदर्शनास आले तर आम्ही त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करणार आहोत। कुणालाही या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला आम्ही सोडणार नाही आहे, त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कार्यवाही करू। त्या दृष्टिकोनातून आम्ही निवडणूक शांततेत पार पाडावी या दृष्टिकोनातून आम्ही प्रतिबंधक कारवाई केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अवैध धंद्यावर देखील कार्यवाही करून आळा घालून निवडणूक कशा प्रकारे शांततेत पार पाडता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू। आणि सर, आता कळंब शहरामध्ये मनुष्यबळ किती आहे आपल्या पोलीस प्रशासनाकडे? कळंब शहरामध्ये सध्या माझ्याकडे 5 अधिकारी आणि 50 अंमलदार आहेत आणि ज्यावेळेस मतदान आहे त्या दिवशी आम्ही आणखी आवश्यक असलेले मनुष्यबळ मागून घेऊन निवडणूक शांततेत पार पाडू। निवडणूक शांततेत होण्यासाठी आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी या नात्याने जनतेला काय आवाहन करणार आहात? निवडणूक शांततेत पार पाडावी या दृष्टिकोनातून जनतेने मतदान हे करावे, घरामध्ये बसू नये, आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावावा आणि निवडणूक शांततेत पार पाडावी। निवडणूक कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही शहरामध्ये दररोज पायी पेट्रोलिंग करणार आहोत आणि त्याचबरोबर जनतेने देखील मतदान सर्वांनी करावा, गोपनीयता पाळावी आणि कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये। जेही काही माहिती असेल ते पोलिसांशी आम्हाशी संपर्क साधावा आणि त्या माहितीबद्दल आम्हाला कळवावं, आम्ही योग्य ती कारवाई करू। त्याचबरोबर प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये आमचे एक सिव्हिल पथकसुद्धा नेमण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर प्रशासनाकडून FST पथकं आणि VST पथक आणि SST पथकसुद्धा नेमण्यात आलेले आहेत। त्या निवडणुकीच्या या कालावधीच्या दरम्यान काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करण्यात येईल। कळंबवासियांनी सदरची निवडणूक ही शांततेत कशा प्रकारे पार पाडता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू आणि ही निवडणूक व्यवस्थित शांततेत पार पाडावी याबद्दल सर्वांनी दक्षता घेऊ।